आमच्या मंडळाची स्थापना ही 1916 साली शिवाजीराव पटवर्धन व वीर वामनराव जोशी व जेवढे पण स्वातंत्र्य सेनानी होते अमरावती यांनी केलेली आहे। आमच्या मंडळाला यावर्षी 109 वर्ष पूर्ण होत आहे। मंडळ यावर्षी कर्नाटक येथील कल्लू गणपती गुफा व गणेश धबधबा याचा देखावा सादर करणार आहे आणि त्यासाठी आमचे मंडळाचे अध्यक्ष माजी महापौर विलासभाऊ इंगोले व उपाध्यक्ष मनोजभाऊ गेले यांच्या मार्गदर्शनाने हे पूर्ण आम्ही साकारत आहोत। माझं नाव सौरभ राजेंद्र याऊ व हा माझा मित्र आहे आदित्य आमच्या मंडळाची स्थापना 1916 साली झाली। यावर्षी मंडळ 109 वर्ष पूर्ण करत आहे। 109व्या वर्षी आम्ही कर्नाटक येथील कल्लू गणपती गुफा व गणेश धबधबा याचा देखावा सादर करणार आहे। अमरावती शहरातील व विदर्भातील सर्वात जुनं मंडळ आहे आमचं हे व आमच्या मंडळाने क्रीडा क्षेत्रात पण भरपूर कामगिरी केलेली आहे। सामाजिक क्षेत्रात पण आमचं मंडळ अग्रेसर आहे। दरवर्षी आम्ही कबड्डीच्या विदर्भस्तरीय मॅचेस पण घेतलेल्या मोठ्या प्रमाणावर। आमच्या मंडळाचे काही क्रीडापटू पण आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत। है ना संपूर्ण राज्यभरामध्ये बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागलेली आहे। अशातच आपण बाप्पांचे आगमन कसे होणार, त्यांच्या पूर्वतयारीची देखरेख कशी आहे हे जाणून घेण्याकरिता आलेलो आहोत अमरावती येथील महेंद्र कॉलनी येथील इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळामध्ये। आपण इथल्या अध्यक्षांशी जाणून घेऊया की बाप्पांची पूर्वतयारी कशा कशा प्रकारे आहे। नमस्कार, माझं नाव छोटू वानखडे, श्री इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळ महेंद्र कॉलनी। सतत 37 वर्ष झाले ते लहानपणापासून आम्ही मंडळाचा जे सुरुवात झाली होती मंडळाची टीनं लावून कोणाच्या घरची आईची साडी आणून अशा सुरुवातीने आम्ही सुरुवात ही केली होती। पुन्हा इथलं 10 5 5 5 करता करता मुला सुरुवातीला या मंडळाची सुरुवात झाली। आज ठेपे 37 वर्ष आम्हाला या मंडळाला पूर्ण झाली होती आणि आगमनाचं म्हणजे थाटामाटात तर नसतेच, आमच्या खाली ढोलपथक वगैरे आणूनच आमची सकाळी मूर्त 7:30 ते 8 वाजता आमची मूर्त आम्ही इथे स्थापित करत असतो। आणि मंडळाचं विशेष असं म्हणजे आमच्या इथे का ना उधळण ना काय गुलालाचा आम्ही अभिद्रेक काही करत नाही, कोणाला त्रास होऊ नये म्हणून।
आणि डीजेचा स्पर्श आमच्या इथं म्हणजे वादवाद होऊ नये म्हणून यासाठी या मंडळाच्या खात्री आम्ही जबाबदार घेत असतो. आणि मंडळाचं काम म्हणजे असं की वृद्धाश्रमामध्ये मंडळामध्ये जी वर्गणी गोळा करून जी जमा आमची उर्वरित रक्कम म्हणजे उर्वरित ठेवतो आम्ही ती वृद्धाश्रमात किंवा अनाथालयामध्ये आम्ही देण्याची जास्तीत जास्त सहभाग करतो. आणि दरवर्षी 2 वर्ष सलग झाले का 3 वर्ष झाले सलग यावर्षी आम्हाला. तर सामान्य ज्ञान स्पर्धेचे आम्ही आयोजन करत असतो. काही वर्ष पहिले याच रोडवर आम्ही त्या सामन्यांप्रती काही पाण्यामुळे आम्ही अभावी आमच्या संत गाडगेबाबा शाळेमध्ये त्यावेळेसपासून आम्ही ती मुलं तिथं स्थापित करतो. मुलांना परीक्षा द्यायला लावतो. मुलांना परीक्षा देताना एक मंडळाच्या सदस्यांच्या घरातील व्यक्तीला कोणी पारितोषिक झाले तर आम्ही ते मान्य करत नाही. हे मंडळाचं आमचं खास वैशिष्ट्य आहे की बाहेरच्या व्यक्तींना जेवढं जाता येईल बा पारितोषिक ह्याच उद्देश आम्ही ठेवतो. सलग आमच्या इथं संतोषी नगरमध्ये प्रीती बंड मुलगी होती, त्याला सलग दोघंही भावांनी सायकल आणि कॅम्प्युटर दोघंही जणी पारितोषिक जिंकून गेले होते त्यावेळेस. आणि सरासरी का कोणी कोणाच्याकडून पेपर काढायचा बा हा उद्देश आमचा म्हणून कोणाचा चुपचाप एक असा चला आपला पोलीस भरती किंवा बोर्डाचा पेपर काढतो असंच त्या पद्धतीने आम्ही पेपर काढत असतो. आणि आपल्या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे गणपती बाप्पा. मूर्तीच्या वैशिष्ट्य असं का मूर्तीला आमच्या इथे परंपरा अशी लागली आहे की ज्याने इथे थोडासा कौल मागला, असं अंधश्रद्धा नाही म्हणता येत त्याला, पण ज्याने इथे थोडासा कौल मागितला की बाबा माझं असं काम झालं, त्यांनी दरवर्षी त्याची एक मूर्ती ठेवलीच आहे. आणि मागच्या वर्षी इथे आमची ही जी लाईन लागली ही ह्या गल्लीमध्ये सर्वात जास्त पोलीस लाईन असंच म्हटलं जाते. पोलिसांचीच भरती आमची इथे जास्त झालेली आहे. तर त्यामुळे मूर्ती हा कोणी यावर्षी मी पुढच्या वर्षी तो असा लागल्यावर मूर्ती येथे देत असतो यावर्षी. अच्छा, मूर्ती ही किती फुटांची आहे? मूर्ती ही 12 फुटाची मूर्ती आहे आणि त्यांचं रूप हे महादेवाच्या रूपामध्ये विशिष्ट आहे. त्यामध्ये किती वर्ष झाले आपल्या? 37 वर्ष झाले. किती सदस्य आहे आपल्या मंडळामध्ये? सदस्य आमचे तर 200 सदस्य आहे मंडळामध्ये. आणि महिलांचा सहभाग आमच्या इथं सर्वात जास्त राहतो इथे मंडळामध्ये. त्यामुळे आम्हाला काही ते विशेष करून महिलांचं सहकार्य जास्त राहतं. आणि उद्या बाप्पांची स्थापना किती वाजता होणार आहे? बाप्पाची स्थापना आम्ही 7-7:30 आमच्या इथं स्थापनेत होऊन जाईल. सकाळी 7:30 सकाळी 7 पावणे 8 पर्यंत मूर्ती स्थापना होऊन जाईल. तर बाप्पांचे आगमन कशा प्रकारे करणार आहोत आपण? आम्ही बाप्पाचं आगमन ढोलपथक आणि झेंडूची उधाळ करून आम्ही स्थापित करणार आहोत. गुलाल आमची तर गुलालचा चांगलाच आहे, पण हा कोणाच्या याच्यात थोडासा कोणाला त्रास नको म्हणून त्यावेळेस आम्ही गुलाल उडवत नाही. जोहड़ है। हमारा ये इवेंट है, अभी 4 दिनों का इवेंट है। गणपति फेस्टिवल के साथ ही करते हैं सब, गैदरिंग वगैरह सब, कल्चर वगैरह, स्पोर्ट्स इवेंट भी इसमें ऐड कर देते सब। तो ये हमारा 4-5 दिन का प्रोग्राम रहता है। 2-3 दिन स्पोर्ट्स चलते हैं और 2-3 दिन कल्चरल इवेंट चलते हैं। उसमें हम स्पोर्ट्स में सब स्पोर्ट्स रहते हैं, कैरम वगैरह, इंडोर स्पोर्ट्स से लेके आउटडोर स्पोर्ट्स सब रहेंगे। और इधर गणपति फेस्टिवल भी साथ साथ में चालू रहता है। यहाँ पे भी सिंगिंग वगैरह, ऑर्केस्ट्रा वगैरह सब चालू रहता है। बाद में जो लास्ट डे है हम सब इसके प्राइज डिस्ट्रीब्यूशन वगैरह करते हैं और फिर लास्ट डे वगैरह बस। थैंक यू। गणपती बाप्पांच्या आगमनाची सगळ्यांनाच चाहूल लागलेली आहे. उद्या बाप्पांचे आगमन असणार आहे. अशातच राज्यभरामध्ये बाप्पांचे आगमन वेगवेगळ्या प्रकारे होणार आहे. सजावटींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य बघू शकता आपण अमरावती येथील सहकार भवन मध्ये आलेलो आहोत. इथल्या अध्यक्षांची जाणून घेऊया की ह्यांनी बाप्पांच्या आगमनाची काय तयारी ठेवलेली आहे आणि जे हे एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर दिसत आहे आपल्याला, ते कशाचं आहे आणि ह्यांच्या या मंदिराच्या साह्यातून यांना काय सांगायचं आहे आपल्याला. हमारे मंडल को हरियम गणेश उत्सव मंडल अमरावती का राजा नाम से बहुत मशहूर है और चर्चित है। पिछले 16 साल से हम गणपति बप्पा की स्थापना कर रहे हैं। भव्य रूप से प्रतिमा स्थापना की जाती है और ये जो मंडल का जो स्वरूप दिया गया है, ये पुणे साइड का जो गणपतिपुड़ा मंदिर है, ये वो गणपति का उसको स्वरूप दिया गया है। और ये गणपति का जो कार्यक्रम है ये 14 दिवस चलता है। 14 दिन में रोज कुछ न कुछ उपक्रम कार्यक्रम किए जाते हैं, जिसमें
भारी तादाद में लेडीज हो गई, बुजुर्ग हो गए, बच्चे हो गए, इनके लिए विशेषता कुछ ना कुछ आकर्षित किया जाता है। मूर्ति कितने फीट की है? हमारी मूर्ति की साइज जाती है 24 फीट। पेंडल हमारा पूरा जाता है 80 बाय 75 जाता है, जो 8000 स्क्वायर फीट बोला जाता है। 8000 स्क्वायर फीट के पूरे ये पेंडल का विशाल संजय बाड़ापुरे द्वारा बनाया जाता है। और मूर्ति जो है इसकी जगह पे ऑन ट्रॉली पे काम किया जाता है, जो अकोला से शिवा मोकलकर जो कलाकार है वो बनाते हैं। अच्छा, और फिर मतलब पप्पा का जो आगमन है वो तो वहाँ पे ही रहेगा, तो स्थापना भी हो चुकी है वैसे? नहीं, स्थापना जो विधि पूजा के बाद ही उसको हाँ, स्थापना हाँ, बोला हाँ, जाता हाँ, है, हाँ। उसको ऐसे स्थापना नहीं बोला जाता है। और रही बात जो विधि स्थापना होता है वो कभी मंगल मूर्ति के बिना नहीं होती है। तो जो हमारा आगमन होता है वो आगमन निश्चित रूप से कल ही होगा शाम में 7 बजे। उसका भी हम जल्लोष के साथ में जब मंगल मूर्ति भव्य रथ में अपन बिठा के ले आते हैं, उसके बाद विधि पूजा का जो 8 बजे का समय रहेगा उसके बाद ही उसकी प्रॉपर स्थापना मानी जाती है। रात को 8 बजे? जी। और कुछ नया उस टाइम पे ढोल डीजे ऐसा कुछ? पतक है, ढोल है, डीजे है, सब आकर्षित चीजें हैं। और जैसे हमारा जो मंडल की जो विशेषता है ये है कि हम जो आरती रहती है, ये जो हमारे गणमान्य लोग हैं, एरिया के बड़े बड़े गणमान्य लोग हैं, बुजुर्ग लोग हैं, उनके ही हाथों से उपक्रम और विधि पूजा के साथ शुरुआत होती है। और बप्पा के साथ साथ और भी मूर्तियां हमें दिखाई दी। एक्चुअल ये आपने अच्छा प्रश्न किया कि हमारे जो बप्पा के साथ जो आपने अलग अलग मूर्तियां दिख रही है, इसके पीछे कंसेप्ट ये है कि अपना भव्य जो मंदिर है, ये तो गणपतिपुड़ा का मंदिर है ही, पर हमारा जो जब एंट्री करते हैं मंदिर में जाने के लिए तो पूरा स्टार्टिंग से एंड तक बड़ी मूर्ति के दर्शन तक पूरा ये भोलेनाथ के कंसेप्ट में दिया गया है, जिसमें हमारा गणपति बप्पा का जो बड़ा आर्च रहेगा हमारा 14 फीट का, वो पूरा भोलेनाथ से रिलेटेड है। बाहर जो यहाँ पे रैंप आएगा, वो रैंप के बीच में आदि योगी का बहुत बड़ा 15 फीट का सेटअप है, जो भी रेडी होना बाकी है वो आज शाम में या कल सुबह तक 100% हो जाएगा। उसके बाद अपन जब मंदिर में ऊपर चढ़ते हैं तो मंदिर में वहाँ पे भोलेनाथ की मूर्ति बिठाई जाएगी, जिसको पूरा अलग तरीके से मंदिर का स्वरूप दिया जाएगा। ये पूरा भोलेनाथ का उज्जैन से कंसेप्ट से रिलेटेड है। थैंक यू। डिवाइड करना पड़ेगा, हमारा वोल्टेज अच्छा डिवाइड करना पड़ेगा। ये प्लस 3 2 मीटर है। आओ आराम से तोड़ चाय का। टाइम लगता है ये बैठने के लिए जगह लिए आरती के लिए पब्लिक ज़्यादा हुई आरती करते हैं। घूमा का अपने के लिए बड़ी मन से है कोना है बड़ी मन से है।
एकता गणेश उत्सव मंडल वड़खेड़कर वाली। ये साल हमारा 42वां साल है और कल शाम में श्री की जो मूर्ति आएगी वो 7:30 बजे तक की हमारा स्थापना होएगा। वड़खेड़कर वाली देवकर नगर। माझं नाव गोविंद चिलेट आहे। ते शिव सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ आहे। या मंडळाची स्थापना सन 1968 पर्यंत झालेली आहे। स्वर्गीय मदन पटेल स्मृतीमध्ये या गणपतीची स्थापना झालेली आहे। आज 50 ते 60 वर्षापासून गणपतीची स्थापनेची परंपरा चालू आहे। आमच्या येथील कोणत्याही प्रकारची आम्ही कोणतीही वर्गणी जमा करत नाही। ते सर्व आम्ही आमचे मित्रजण सर्वजण मिळून आम्ही आमची गणपतीची मूर्तीची स्थापना करतो। आणि आमच्या इथं रोजप्रमाणे जसं आम्ही म्हणजे 200 किती वर्षापासून म्हणजे मागील 50 वर्षापासून आम्ही म्हणजे 2 टन 3 टन अशा प्रकारे आम्ही इथं रोजचे प्रसाद करतो। 200 किलो 300 किलो प्रमाणे याप्रमाणे प्रसाद करतो। त्यामध्ये सर्व प्रसादाचा समावेश असतो। त्यामध्ये भात असतो, गुलाबजामुन असते, जिलेबी असते। किती प्रकार असतात याच्यात 8-10 प्रकारचे प्रसाद 10 दिवस 10 प्रसाद असतात। 10 दिवस वेगवेगळे प्रकारचे प्रसाद असतात। उसळ वगैरे महाप्रसादी राहते आणि आखरी दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा असतो। गणपती मंडप नाव मी चंद्रशेखर काळे
श्री बजरंग गणेशोत्सव मंडळ पटवीपुरा अमरावती. मंडळाची स्थापना 1962मध्ये झालेली आहे. मंडळाला सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे, एक गौरवशाली परंपरा. दरवर्षी मंडळ एक नवीन उपक्रम हाती घेत असतं. विविध प्रकारचे देखावे, जिथेपर्यंत भाविक पोहोचू शकत नाही अशा टाईपचे जे मंदिर आहेत ते मंडळातर्फे सादर करण्यात आले. द्वारकाधीश मंदिर, सोमनाथ मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर, विठ्ठल मंदिर पंढरपूर, मथुरेचं मंदिर इत्यादी मंदिर मंडळातर्फे सादर करण्यात आले. यावर्षी सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अयोध्या येथील राम जन्मभूमी मंदिर मंडळातर्फे सादर करण्यात येत आहे. या मंदिरासोबतच एक सामाजिक बांधिलकी म्हणून मंडळातर्फे पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा एक चालता देखावा मंडळातर्फे सादर करण्यात येतो. तसेच श्री आर्ट गॅलरी यांच्यासोबत सहकार्याने मंडळातर्फे एक मॉडर्न आर्ट गॅलरीचे इथे उभारण्यात येत आहे. यावर्षीचा गणेशोत्सव मंडळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यामध्ये जितक्या काही मूर्ती आहेत त्या सगळ्या मूर्ती ह्या मातीच्या बनवलेल्या आहेत. मंडळातर्फे 25 ऑगस्टला एक आरोग्य शिबिर घेण्यात आलं होतं. त्यामध्ये 158 लोकांनी सहभाग नोंदवला. अमरावती शहरातील जे नामवंत डॉक्टर्स आहेत, डॉक्टर प्रफुल्ल कडू, डॉक्टर अजय डफळे, राजेशजी पितळे यांनी मंडळाला महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन केलं. मला इथं आणखी काही प्रकारच्या मूर्त्या पाहायला भेटत आहे, त्याबद्दल? हां, आता यामध्ये इथे आपण हा देखावा सादर करत असताना एक भाविकांचं आकर्षण म्हणून एक आकर्षक अशी श्रीरामाची मूर्ती, सोबतच एक हनुमानजीची मूर्ती अशी आपण या ठिकाणी उभी करणार आहोत. त्यानंतर आपण एक पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा देखावा या ठिकाणी आपण सादर करणार आहोत. देखाव्यासोबतच शिवराज्याभिषेकाचा सोहळा, तसेच शिवकालीन नाण्यांचं प्रदर्शन, वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं इथे एक प्रदर्शन आम्ही आयोजित केलेलं आहे. विविध विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वैज्ञानिक मॉडेलसुद्धा ते उपलब्ध करून देत आहेत. त्याचे सादरीकरण इथे करण्यात येईल. लोप पावत चाललेल्या कला संस्कृती याचंसुद्धा प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेले आहे. काही प्रोग्राम वगैरे, डान्स वगैरे लहान लेकरांपासून? हो, मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. दिनांक 8 सप्टेंबरला इथे पथनाट्य सादर करण्यात येईल. महिला सक्षमीकरण या विषयावर जागतिक फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने 19 ऑगस्टला आपण महिलांकरता फोटोग्राफी शिबिर इथे आयोजित केलेलं होतं.
आपल्याला माहिती